नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, वनरक्षक भरतीचे ग्राउंड सुरू झाले. आता बहुतेक ठिकाणी ग्राउंड सुरू झाले. तर मग बहुतेक विद्यार्थ्यांना त्याच्यामधला एक्सपिरियन्स काय असतो की बहुतेक विद्यार्थी एका सरळ ट्रॅकवर धावत असतात आणि मग नंतर ज्यावेळेस आपण ग्राउंडवर जातो फायनल, तिथे चढ उतारीचं ग्राउंड असतं आणि तिथेच आपला सगळा स्टॅमिना आपल्याला कळत नाही की नेम कसं धावायचंय. विद्यार्थी सुरुवातीलाच फास्ट धावतो आणि नंतर मग हळूहळू त्यांचा स्टॅमिना उरत नाही. सो तसंच आता नाशिकचा ग्राउंड चालू आहे आणि नाशिकचा आपल्याला अपडेट आलेला आहे. आपले काही विद्यार्थी आहेत तिथे. सो आपलं म्हणजे तिथपर्यंत जाणं नाही झालं अनफॉर्च्युनेटली, बट तिथले जे असे एक्सपिरियन्स येत आहे विद्यार्थ्यांचे की जो शेवटचा आहे जवळपास 500 ते 600 मीटरचा ट्रॅक असतो तो चढ आहे मित्रांनो. आणि रिटर्न याल तेव्हा सुद्धा तुम्हाला 500 ते 600 मीटरचा ही चढ भेटणारच आहे. म्हणजे दोघं साईडने तुम्हाला 500 ते 600 मीटरचा जी चढ असणार आहे ती मिळणार आहे. सुरुवातीला जर तुम्ही धावत असणार फास्ट तर फास्ट धावू नका. शेवटी तुम्हाला स्टॅमिना उरवायचा आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ. कारण की बहुतेक विद्यार्थ्यांना माहित नसतं आणि मग ते सुरुवातीलाच चालले जातात. त्यामुळे त्यांना ही चूक व्हायला नको. नंतर हे मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की राहण्याची सोय, मी याच्या आधीही खूप काही गोष्टी सांगितल्या आहे की तिथे आपल्याला फॉरेस्ट कडून सगळी सोय करण्यात येते. तिथे सर्व विद्यार्थ्यांना टेंट वगैरे टाकलेले असतात. त्या टेंटमध्ये तुम्ही झोपू शकता. परत साईडलाच तिथे काहीतरी कार्यालय पण आहे असं आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे. त्या कार्यालयामध्ये पण तुम्ही फ्री मध्ये जाऊ शकता. त्यामुळे मी याच्या आधी पण सांगितलं असतं, कोणी रिलेटिव्ह असतील किंवा कोणी असेल तर तिथे एक दिवस आधी तुम्ही जाऊन राहा. म्हणजे तुम्हाला तिथली सत्य परिस्थिती कळते आणि जो आपला माइंडसेट असतो तो माइंडसेट आपण तिथे करतो. जर तुम्ही ऐन वेळेस तिथे जाल तर तुम्हाला सगळं म्हणजे मनामध्ये गोंधळ असतो, काही गोष्टी क्लिअर नसतात, आपल्याला धावायचं कसं आहे. जर तुम्ही लवकर गेलेत तर विद्यार्थ्यांचे पण एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे ऐकायला मिळतात. त्याप्रमाणे आपण तिथे स्ट्रॅटेजी आपली वापरू शकतो. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो नाशिकचा ट्रॅक आहे, नाशिकच्या ट्रॅकवर तुम्हाला दोघं साईडने ही चढती मिळणार आहे. नंतरचा विषय मित्रांनो, किती करताय विद्यार्थी, किती टायमिंग येतोय विद्यार्थ्यांचा. तर मित्रांनो, जवळपास जास्ती नाही, फक्त 50 पर्यंत बहुतेक विद्यार्थी 50 ते 55च्या आसपास हे ग्राउंड काढताय. भलेही त्यांना 100 मार्क असले किंवा 102 मार्क असले तरी त्यांचा ग्राउंड हे कमी निघतंय. कारण की याला विद्यार्थ्यांना माहित नसतं की कसं धावायचंय. आपण गावामध्ये कुठं असो, आपण एका सरळ ट्रॅकवर धावत असतो आणि आपल्याला इथे वेगळा ट्रॅक मिळत असतो मित्रांनो. म्हणून स्टॅमिना जपून ठेवा. सुरुवातीला थोडं हळूहळू जरी चालला तरी चालेल. हातामध्ये घड्याळ ठेवा. घड्याळने तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला किती तिथे फास्ट धावायचे, किती वेळ तुम्हाला कव्हर करायचे. विद्यार्थी घड्याळ विसरून जातात. सो घड्याळ ठेवा मित्रांनो. असा हा अपडेट होता मित्रांनो. अपेक्षा करतो की तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगलं तिथे तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळ्यांचं सिलेक्शन होईल.